Hello friends, welcome back to our channel The Perfect Analysis 11. STI 2012 प्रीचा क्वेश्चन पेपर आपण पाहतोय. या क्वेश्चन पेपर मध्ये आपण सायन्स क्वेश्चनचे अनालिसिस पाहतोय. सो लेट्स गेट स्टार्टेड. नंबरचा क्वेश्चन. The valency of magnesium is 2 and that of chlorine is 1. Then what is the molecular formula of magnesium chloride? मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे आणि क्लोरीनची संयुजा 1 आहे. तर मॅग्नेशियम क्लोराईडचं रेणूसूत्र काय? तर आपण पाहूयात. सॉरी, मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी आपल्याला 2 सांगितले, क्लोरीनची व्हॅलेन्सी 1 सांगितले. मॉलिक्युलर फॉर्म्युला त्यांनी विचारलाय. आपण हे क्रॉस करणार. Mg ची मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी येणार 1 आणि क्लोरीनची व्हॅलेन्सी येणार 2. आपलं करेक्ट आन्सर आहे MgCl2. MgCl2 ऑप्शन नंबर 3 इज अवर करेक्ट आन्सर. नंबरचा क्वेश्चन. If a bulb of 60 watt is connected across a source of 220 ohm, then how much current is flowing through it? क्वेश्चन सॉल्व्ह करूया. जर 60 वॅटचा विद्युत बल्ब 220 व्होल्ट विभवांतर असलेल्या स्त्रोतात जोडल्यास तर त्यामधून वाहणारी विद्युत धारा किती? P equal to VI, I equal to P upon V, P equal to 60, V equal to 220. तर I ची व्हॅल्यू किती येते? 0.27 एम्पियर. 0.2727 एम्पियर is our correct answer. Option number 4. 23 नंबरचा क्वेश्चन. What is the modern periodic table based on? आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? सिंपल आहे, द प्रिन्सिपल ऑफ ऑक्टेव्स. 24 नंबरचा क्वेश्चन. What is the SI unit of frequency? वारंवारितेचा SI एकक काय आहे? न्यूटन. न्यूटन कशाचं एकक आहे? फोर्स. वॅट कशाचं एकक आहे? पॉवर. जूल कशाचं एकक आहे? एनर्जी, वर्क आणि हीट. आणि फ्रिक्वेन्सीचं युनिट काय? हर्ट्झ. ऑप्शन 3 इज अवर करेक्ट आन्सर. 25 नंबरचा क्वेश्चन. अ सबस्टन्स विच डज नॉट टेक पार्ट इन अ केमिकल रिएक्शन बट बाय इट्स मेअर प्रेसेन्स स्पीड ऑफ अ केमिकल रिएक्शन इज नोन ॲज. जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाही पण त्याच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो त्याला काय म्हणतात? रिएक्टंट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये चेंजेस होतात आणि त्याच्यापासून प्रोडक्ट तयार होतो. प्रोडक्ट म्हणजे काय? ऍक्च्युअल आपलं फायनल गोष्ट जी आपल्याला रिएक्शन झाल्यानंतर फायनल गोष्ट आपल्याला जी मिळते तो असतो प्रोडक्ट. मग कॅटलिस्ट म्हणजे काय? जो प्रत्यक्षात भाग घेत नाही पण तो रिएक्शनचा स्पीड वाढवतो. म्हणजेच आपलं करेक्ट आन्सर काय? क्वेश्चन नंबर 25 चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. द प्रोसेस ऑफ रस्टिंग ऑफ आयर्न इज डॅश डॅश प्रोसेस. लोखंडाचं गजणं ही डॅश डॅश अभिक्रिया आहे. कशी अभिक्रिया आहे? आपण याचं एक्सप्लेनेशन पाहूयात. आयन आहे, आयनचं ऑक्सिडेशन होतं. म्हणजेच तो ऑक्सिजनला एक्सपोज होतो. ऑक्सिजन आणि मॉइश्चरला एक्सपोज होतो. मग याच्यामध्ये एक्सपोज झाल्यामुळे त्याच्यामध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत
ते लूज होतात, ते सॉरी इलेक्ट्रॉन्स तो लॉस करतो आणि त्याच्यापासून आयनचे ऑक्साइड्स तयार होतात. आणि ही सगळी प्रोसेसला वेळ घेतं, म्हणजेच रस्टिंग ऑफ आयन कशी असेल, एक स्लो प्रोसेस असेल. $27 नंबरचा क्वेश्चन. डॅश डॅश ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. डॅश डॅश अलैंगिकरित्या पारेषित होणारा रोग नाही. गोनोरिया. गोनोरिया कसा आहे? बॅक्टेरियली सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? नायसेरिया गोनोरिया. त्यानंतर सेफिल्स हा पण बॅक्टेरियली सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. तो बॅक्टेरिया ट्रोपोनिमा पॅलिडियम याच्यामुळे होतो. त्यानंतर कॅन्क्रॉइड 4 नंबर हा पण बॅक्टेरियली सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. राहिला ऑप्शन चिकनगुनिया हा व्हायरल डिसीज आहे. त्यामुळे 27 नंबरच्या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड. त्यानंतर 28 नंबरचा क्वेश्चन. 1 मोल ऑफ अ सबस्टन्स मीन्स हाऊ मेनी नंबर ऑफ मॉलिक्युल्स. 1 मोल पदार्थ म्हणजे किती ऋणू? तर याचं डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे 6.022 इंटू 10⁻23. त्यानंतर 29 नंबरचा क्वेश्चन. व्हॉट आर द रॅडिश, कॅरट अँड बीटरूट. हे काय? तर पेरेनियल क्रॉप म्हणजे काय? ज्यांना 2 वर्षापेक्षा जास्त जागणारे असतात. पेरेनियल जे 2 वर्ष आहे त्या 2 वर्षापेक्षा जास्त जगतात. त्याच्यामध्ये आपण बघतो ऍपल, मँगो असे. ॲन्युअल म्हणजे असे असतात की त्यांची लाईफ सायकल एका सीझन मध्येच ते त्यांची लाईफ सायकल कंप्लीट करतात, जसे व्हीट, राईस, ओट अशी. त्यानंतर बायोनियल. यांना बायोनियल म्हणजे असे असतात की ज्यांना फुल लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी जे 2 वर्ष घेतात. पेरेनियल 2 वर्षापेक्षा जास्त आणि बायोनियल 2 वर्ष घेतात. मग रॅडिश, कॅरट आणि बीटरूट हे काय येतात? बायोनियल. 29 नंबरच्या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर 30 नंबरचा क्वेश्चन. विच सायंटिस्ट फर्स्ट यूज द टर्म सेल. सेल जगदीशचंद्र बोसे त्यांनी काय केलं? मायक्रोवेव्हचा शोध लावलाय. कॅमेलिओ गॉल्गी, गॉल्गी कॉम्प्लेक्स. रॉबर्ट ब्राउन न्यूक्लियसचा शोध लावलाय. मग सेलचा शोध रॉबर्ट हुकने लावलाय. 30 नंबरच्या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 इज अवर करेक्ट आन्सर. 31 नंबरचा क्वेश्चन. विच टिश्यू आर प्रेझेंट इन द हार्ड कव्हरिंग ऑफ द सीड्स. कोलेनकायमा काय करतात? सपोर्ट प्रोव्हाइड करतात. क्लोरेनकायमा सेल्स काय करतात? फोटोसिंथेसिसचं काम करतात. सरफेसचा तर काही विषय नाही. स्क्लेरेनकायमा ते काय करतात? सीड आहे त्या सीडला हार्ड कव्हरिंग द्यायचं काम करतात. 31 नंबरच्या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. 32 नंबरचा क्वेश्चन. व्हॉट इज द नेम ऑफ कॉमन अल्गी विच ग्रो इन वॉटर बट डज नॉट प्रोड्यूस फ्लॉवर. पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल वनस्पतीचं नाव काय? सिंपल क्वेश्चन, स्पायरोगायरा. 33 नंबरचा क्वेश्चन. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन ऑप्शन नंबर फर्स्ट 97,000 किलोमीटर. अबाउट 97,000 किलोमीटर ऑफ ब्लड वेसल्स आर देअर इन द ह्युमन बॉडी. 34 नंबरचा क्वेश्चन. द ट्रीटमेंट ऑफ अ डिसीज लाईक कॅन्सर बाय मीन्स ऑफ एक्सरेज और रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस इज कॉल्ड ॲज. किरण किंवा किरणोत्सरी पदार्थ यांच्या साहाय्याने कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धतीला डॅश डॅश म्हणतात? रेडिओथेरपी. रेडिओमेट्री, रेडिओपॅथी, रेडिओ टेलिग्राफी याच्यापेक्षा लगेच कळून येतं रेडिओथेरपी. 35 नंबरचा क्वेश्चन. एक व्यक्ती 72 किलोमीटर अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करते, तर त्याची सरासरी चाल किती आहे? आपल्या डिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे, टी व्ही. आपल्याला काय विचारले त्यांनी? व्हेलॉसिटी, डिस्टन्स अपॉन टाइम.
डिस्टन्स किती दिलंय 72, टाइम किती दिलाय 4 तास, म्हणजे हे किती दिलाय 18 किलोमीटर पर आवर. सगळीकडे बघायचं. युनिट काय किलोमीटर पर सेकंड, किलोमीटर पर सेकंड, किलोमीटर पर मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड. म्हणजे याला काय करावं लागेल, मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागेल. 5/18 ने त्याला आपण मल्टिप्लाय करणार. किलोमीटर पर आवरचं कन्वर्ट मीटर पर सेकंड मध्ये करताना त्याला 5/18 ने डिवाइड करावं, मल्टिप्लाय करावं. सॉरी, 18 करेक्ट आन्सर इज 5 मीटर पर सेकंड इज अवर आन्सर. 36 नंबरचा क्वेश्चन. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? आपल्याला माहितीये सलायवा आहे. सलायवा कशी आहे, एक्झोक्राइन ग्लँड आहे आणि ती सलायवा सिक्रीट करते. पॅन्क्रीज मिक्स ग्लँड आहे. एंडोक्राइन ग्लँड मध्ये तो ज्यूस सिक्रीट करतो, हार्मोन सिक्रीट करतो सॉरी, आणि एक्झोक्राइन ग्लँड मध्ये ज्यूस सिक्रेट करतो. त्यानंतर सगळ्यात स्मॉलेस्ट ग्लँड कोणती आहे, पिनियल ग्लँड. सगळ्यात लार्जेस्ट ग्लँड कोणती येते, लिव्हर. आपला आन्सर ऑप्शन नंबर फर्स्ट. 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मीटर उंचीवर नेला, त्यासाठी गुरुत्वाकर्षीय चरण 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर असेल तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितीज ऊर्जा किती? Object of mass 10 kg is brought 10 meter above the ground. If the acceleration due to the gravity at that place is 9.8 meter per second, what is the potential gain of the particle? Potential एनर्जीचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, mgh. आपल्याला मास किती दिलं होतं त्यांनी, 10 kg. जी ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला त्यांनी, 9.8. किती हाईट वर नेला त्यांनी, 10 मीटरच्या उंचीवर. सगळ्या व्हॅल्यू पुटअप करू. 10 × 10 × 9.8. व्हॅल्यू किती आली आपली, 9800, म्हणजेच 980 जूल. पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू 980 जूल. अंडरस्टँड? मग आपला आन्सर किती येईल, ऑप्शन नंबर सेकंड. 38 नंबरचा क्वेश्चन. सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणतं जीवनसत्व तयार होतं? विच विटॅमिन इज प्रोड्यूस अंडर द स्किन इन द अर्ली मॉर्निंग सनलाइट? विटॅमिन डी. 39 नंबरचा क्वेश्चन. 100 वॅट व 240 वॅट दिव्याचा विद्युतरोध असेल, विद्युतरोध डॅश डॅश असेल. इलेक्ट्रिक रेजिस्टन्स ऑफ 100 वॅट 240 वॅट बल्ब विल बी, सॉरी, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स ऑफ 100 वॅट and 240 वोल्ट बल्ब विल बी. सॉल्व करूयात. पॉवरचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, VIT, सॉरी, पॉवर इक्वल टू V² R. V² किती आहे, 240² डिवायडेड बाय 100, 576,200 डिवायडेड बाय 100 म्हणजे 576. पॉवर इक्वल टू 576 ओहम. लहान मुलांमध्ये रातआंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? विटॅमिन ए. डिफिशियन्सी ऑफ विच विटॅमिन कॉजेस नाईट ब्लाइंडनेस इन चिल्ड्रन? विटॅमिन ए. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर
लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ टाकण्यासाठी इन्स्पिरेशन भेटेल.